दहिसरच्या गणपत पाटील नगरमध्ये 3 जणांच्या हत्येनंतर या परिसरामध्ये दहशतीचं वातावरण आहे। रविवारी सायंकाळी याच ठिकाणी गुप्ता आणि शेख यांच्यात भांडण सुरू झालं। दोन्ही कुटुंबामधील मुलांनी एकमेकांवर चाकून हल्ला केला, ज्यामध्ये गुप्ता आणि त्यांच्या मुलाची हत्या झाली आणि गुप्ताच्या मुलाने शेखची हत्या केली। दोघांमध्ये जुना वाद होता आणि याच वादातून ही हत्या करण्यात आली। घटनेनंतर इथं कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। त्यामध्ये रामनवल गुप्ता आणि त्यांचा मुलगा हे मयत झाले, तर यापैकी हारून शेख हे मयत झालेले आहेत। उर्वरित जे 2 मुलं आहेत ते त्यांची हॉस्पिटल ॲडमिट आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। दोन्ही बाजूचे एक मुलगा जो आहे त्यांना एक शेख यांचा मुलगा तो अल्पवयीन आहे आणि जे गुप्ता आहेत त्यांचा एक मुलगा जो आहे त्यांना आपण अटक केलेला आहे। नवीन सिनियर एसीपी आणि डीसीपी ह्यांच्याकडनं आम्हाला आशा आहेत आणि निश्चितच हे जे ड्रग्ज वाले आहेत त्यांच्यावर कारवाई होईल, गुन्हेगार आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल आणि तिकडे राहणाऱ्या लोकांना जे भीतीचं वातावरण आहे त्यासाठी मी पूर्ण प्रोटेक्शन तिकडे ठेवण्यासाठी आज सूचना दिलेल्या आहेत। तर या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। परिवाराचे एक सदस्य आणि गुप्ता परिवाराचे जे सदस्य त्यांचे वडील आहेत त्यांच्याशी वाद घातल्यानंतर धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केलं। त्याच निमित्ताने गुप्ता परिवाराचे जे सदस्य आहेत त्यांचे जे घराचे मुलं आहेत ते देखील या जागेवर धावून आल्यानंतर त्यांच्यावर देखील शेख परिवाराचा हल्ला करण्यात आला। आपण पाहिलं तर ह्या वाद ज्या घटनास्थळी झालेला ते दहिसर येथील जे लिंक रोड आहे, या लिंक रोडच्या बाजूलाच गुप्ता परिवार जे आहेत ते दुकान जे फ्रुट्स फळ विक्री करण्यासाठी धंदा लावत होते त्याच ठिकाणी येऊन शेख परिवारचे जे आहेत त्यांनी त्याच्याशी वाद घालायला सुरू करण्यात आलं होतं। त्याच निमित्ताने त्याला शिवीगाळ देखील करण्यात आली। शिवीगाळ दरम्यान दोघा कुटुंबांमध्ये वाद इतका विकोबाला गेला की धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबात हाणामारीमध्ये 3 जणांचा मृत्यू झालाय तर एक गंभीर रूपाने जखमी झालेला आहे। जवळच्या रुग्णालयात या दोन्ही कुटुंबाचे लोकांना आता उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन सुरेंद्रसह पी मल्लिकार्जुन, पुढारी न्यूज, मुंबई।